जयसिंगपूर पोलिसांनी गांजा विक्री करणाऱ्या इसमाला केलं जेरबंद. 60,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त. जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाकडून जयसिंगपूर शहरात गांजा विक्री करणाऱ्या इसमात जेरबंद करून त्याच्याकडून गांजा व इतर मुद्देमाल असा एकूण 60,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दिनांक 13 रोजी 1:30 वाजण्याच्या सुमारास मनीषा ऑटोमोबाईल शोरूम जवळून नांदणी नाक्याकडे जाणाऱ्या रिंग रोड लगत उघड्यावर करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने, पोलीस अंमलदार निलेश मांजरे, ताहिर मुल्ला, वैभव सूर्यवंशी, बाळासाहेब गुप्ते कोळी, सागर सूर्यवंशी, होमगार्ड मिलन शिंगाडे यांच्या पथकाने केली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जयसिंगपूर पोलिसांनी गुरुवार दिनांक 13 रोजी 1:30 वाजण्याच्या सुमारास जयसिंगपूर शहरातील मनीषा ऑटोमोबाईल शोरूमजवळ महादेव विठ्ठल धोत्रे, वय वर्ष 39, राहणार 52, झोपडपट्टी, जयसिंगपूर याने 5,500 किमतीचा 463 ग्रॅम वजनाचा गांजा हा हैदर इराणी, राहणार इराणी मस्जिदजवळ राजीव गांधी नगर, जयसिंगपूर यांच्याकडून विकत घेतला होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी या दोघा संशयित आरोपींना विनापरवाना गांजाजवळ बाळगल्या प्रकरणी ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून गांजासह मोबाईल तसेच बजाज कंपनीची मोटारसायकल असा एकूण 60,500 रुपयेचा मुद्देमाल हस्तगत केलाय. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने करीत आहेत. केके न्यूज साठी शिरो प्रतिनिधी कुणाल कांबळे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.